वक्रतुंड महाकाय वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे सर्वकार्येषु सर्वदा। अल्पकाल विद्या बहुआई गुरु ग्रह करो पढ़त रघुराई अल्पकाल विद्या बहुआई। बघा या ठिकाणी स्तवन सुरुवात करतोय। आज या ठिकाणी या विवळी गावामध्ये कार्यक्रम सादर करत असताना या ठिकाणी आई नवलाईच्या आशीर्वादाने एक शब्द सुमनार्थ स्तवन आईच्या चरणी अर्पण करतोय। बुवा लक्ष असावं। सत्वाची मावली नवसाला पावली सत्वाची मावली नवसाला पावली साऱ्यांच्या हाकेला धावली आई साऱ्यांच्या हाकेला धावली विवली गावी पैसली नवला देवी भक्ताची सावली विवली गावी पैसली नवला देवी भक्ताची सावली। 1 2 3 4 मावली नवसाला पावली साऱ्यांच्या हाकेला धावली साऱ्यांच्या हाकेला धावली विवली गावी पैसली नवला देवी भक्ताची सावली विवली गावी पैसली नवला देवी भक्ताची सावली सत्वाची मावली नवसाला पावली साऱ्यांच्या हाकेला धावली आई साऱ्यांच्या हाकेला धावली विवली गावी पैसली नवला देवी भक्ताची सावली विवली गावी पैसली नवला देवी भक्ताची सावली। तुझ्या भेटीसाठी आज आलो मंदिरात फक्त तुझा होऊन सेवा करतो दिवसरात
जाई आई तुझी बहीण हिंकाच गातो तुझा महिमा आज जोडो मी हात ढाल तलवार घेऊन हाती ढाल तलवार घेऊन हाती विमली गावी पैसली कवला गेली भक्ताची सावली विमली गावी पैसली कवला गेली भक्ताची सावली सतवाची मावली नवसाला पावली साऱ्यांच्या हाकेला धावली आणि साऱ्यांच्या हाकेला धावली विमली गावी पैसली कवला गेली भक्ताची सावली विमली गावी पैसली कवला गेली भक्ताची सावली माझी स्वप्ने दिसे दुर्गा माझी आई तुझा भक्त मी होऊन नाही जाई नारायणा ओठी भरते मी ग आई गंगा तुझी झालो आई पाहून रोषणाई विमली गावी पैसली कवला गेली भक्ताची सावली विमली गावी पैसली कवला गेली भक्ताची सावली निसर्गाच्या कुशीत आहे विमली गाव माझ सगळ्या डोंगरा तुम्ही महिमा तुझा गाज गुरु माझे रामचंद्र दिवस ज्ञान पालुकाच्या घराण्याचा आहे माझा साज विमली गावी पैसली कवला गेली भक्ताची सावली विमली गावी पैसली कवला गेली भक्ताची सावली सतवाची मावली नवसाला पावली सतवाची मावली नवसाला पावली साऱ्यांच्या हाकेला धावली आई साऱ्यांच्या हाकेला धावली पैसली कवला गेली भक्ताची सावली विमली गावी पैसली कवला गेली भक्ताची सावली विमली गावी पैसली कवला गेली भक्ताची सावली
एक मिनिट थांब जरा. पांडु मनोहर संजय शक्ती जागे सोमेश्वर जागे गणपती बाप्पा छत्रपती शिवाजी महाराज की जय. करकदेवी माते की. आई विठाई देवी तुझा आई नवलाई देवी तुझा पहिल्या बारीत उडविल धुवा जोशी बुवा माझं नाव 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 हे मोरे क्या समजे बघा. पहिल्या बारीत उडवून धुवा पहिल्या बारीत उडविल धुवा जोशी बुवा नाव नाव नाव. कुठं लपला तुऱ्याचा बुवा मोऱ्याचं नाव नाव नाव. कुठल्या बिळात बसलाय बुवा आज काय करू नाही जो बघा. पहिल्या बार हे वाजीव बघतो का पप्पू. पहिल्या बारीत उडविला धुवा जोशी बुवा नाव नाव नाव. पहिल्या बारीत उडविला धुवा जोशी बुवा नाव नाव नाव. तुऱ्याचा बुवाला मोऱ्याचं नाव नाव नाव. कुठं लपला तुऱ्याचा बुवाला मोऱ्याचं नाव नाव नाव. नाव नाव नाव. कुठं लपला तुऱ्याचा बुवाला मोऱ्याचं नाव नाव नाव. पहिल्या बारीचा उडविला धुवा जोशी बुवा नाव नाव नाव. पहिल्या बारीचा उडविला धुवा जोशी बुवा नाव नाव नाव. मंडळाला एक विनंती आहे माझी. आता बाळा आजचा कार्यक्रम तुम्ही आयोजन केला त्याबद्दल धन्यवाद तुमचे. तुझा पैसा वसूल करून दे आज समुदाय माझा. लक्षात घ्या बघा. आणि खरोखर एक सांगू इच्छितो आज या ठिकाणी रसिक प्रेक्षक तमाम उपस्थित आहेत. त्यातीलच काही माझे इंदौरीतले मित्र आहेत. नाव खास करून संदेश गाराडीने सांगितलं कारण हा माझा मित्र माझा एवढा मोठा फॅन आहे. बिचारा गणपती पुण्याला बारी बघायला विचार करा ऐसे आहे काय. चला बाय भाऊ तुला पैसा वसूल करणार हा शब्द आहे माझा बघ. वा म्हणतात ओ जोईशी वहिनी
मला म्हणत बुवा ओ जोयशील वहिनी जोयशील वहिनी. आता मी जोयशील वहिनी बरोबर आहे. हा माझा कोण ओ दाजीबा बरोबर आहे. मला म्हणतात बुवा वहिनी हा म्हणजे हा माझा दाजीबा. ओ दाजीबा आता काय करायचं. आता खरं सांगू तुम्हाला बुवा ना गंमत करायची लई सवय हो बरोबर की नाही. जिकडे जा तिकडे बुवा नमान करतायत नमान करतायत. तू नमान दुसऱ्या बार मी करणार. आज जर तू नमान नाही सोडलास तर दुसऱ्या बार मी नमान करणार. पण आज तुझं मी लग्न लावून पहिल्या बारीत जाणार बघ बरोबर की नाही. बुवा पहिल्या बारी कुठं जाल तिकडे बघा ना बुवा दुसऱ्यांना मान उडवतय ना मान उडवतय. पण तू बोलणार कुठे. अरे आलो तुझ्या मागोमाग. अरे बुवा 5 कामं करून गायकी करून मागे केशवादाची कामे केली तुम्ही. हा माझ्या रक्ताच्या नसामध्ये बुवा नमन भिडलेला आहे. एक कलाकार आहे लक्षात घे. अजून तुला सांगतो बुवाला चांगलं माहिती आहे. ज्याला लक्षात केला की पूर्ण करून दाखवणार तेवढं दम आहे आपला. हा बुवा तेव्हा माझ्याशी भिजाशी करायचं लक्षात घ्या. सांगितलं ना परवा चड्डीतच राहायचं. हा आजची बारीच होणार. तुझ्या गावात आलोय तुला परास्त करूनच जाणार. आज शब्द आहे माझा. बुवा लोक नमन करतात ना बुवा प्रत्येक बारीला नमन करतात. आज बुवाचं लग्न लावून टाकतो. इशे आहे काय. येवली गावात आलोय येवली. ओ दाजीबा इकडे तिकडे आता बघायचं नाही. हा तुमचं लग्न लावायचं आहे. इकडे तिकडे कोण मारायच्या गोष्टी सोडा. हा तू लग्न लावणार बघा. आधी लग्न लाव घे गुण घेऊ गण घेऊ का आधी गण ना बघ इशे आहे काय. पहिला गण घे भाऊ ते गण. आज लाभर तुमच्या भाषेत तुम्हाला उत्तर देणार बघा. हा शब्द आहे माझा. वाजीव अरे आज तू हसायचं नाही आम्ही लोकांनी बघायचं. वा पैसा वाचून आज तुझं मनोरंजन पक्का आहे. घाबरू नका. बघा काय म्हणायचं आहे. सगळीकडे हिरवागार निसर्गरम्य वातावरण आहे बरोबर की नाही. मग आज या येवली गावामध्ये आलोय. जी कोणाची काय करवाट कंदाल असत बाय माझ्या नावाला यायची. तू नवसा पाऊशी काय डेरा तू डेरा नुकून देवा डेरा काय माझ्या नावाला देवी आयशी. जी कोणाची काय कंदार करवार असत ही शिवेच्या बाहेर ठेव. हा आणि आमचा दोघांचा सावना बावा चांगला रंगवून टाक. आज बघा हा एवढी विनंती आहे देवा तुला. हे चरणाशी आलोय. बघा काय म्हणायचं आहे. मोरया
सुंदर अशी झाले बघा. सगळ्यांना माहितीये आपली झलक सबसे अलग. हा जमलं तर मागून यायचा प्रयत्न करा बुवा, कारण बघा चाल सुंदर अशी आहे बघा. बोल बोल कंगना तेरे बिना सजना नींद नहीं आती. बोल बोल कंगना तेरे बिना सजना नींद नहीं आती. होके जुदा मुझसे तुझे क्या चैन आता है. इतना तड़पता हूँ मिलने को तरसता हूँ. मिलने को तरसता हूँ मिलने को तरसता हूँ. तुला वाजवायचंय आम्ही घेऊ. हा मग ये. अंबर धरती बहरून आला निसर्ग सारा अंबर धरती. देवाचा तो देव गजानन देवा धुवरती. देवाचा तो देव गजानन देवी आवाज मूर्ती. पाहून त्या विनायका ओढ लागल यावं. रंगी रंग भरतोया सारा विश्वाचा घरी. 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 महाराजा निसर्ग सारा अंबर धरती. देवाचा तो देव गजानन द्यावी आवाज मूर्ती. पाहून त्या वरुणला ओढ लागल यावं. रंगी रंग भरतोया सारा विश्वाचा घरी. 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 महाराजा निसर्ग सारा अंबर धरती. देवाचा तो देव गजानन द्यावी आवाज मूर्ती. पाहून त्या वरुणला ओढ लागल यावं. रंगी रंग भरतोया सारा विश्वाचा घरी. रंगी रंग भरतोया सारा विश्वाचा घरी. रंगी रंग भरतोया सारा विश्वाचा घरी. रंगी रंग भरतोया सारा विश्वाचा घरी.
राणी रंग भरतोया सारा विश्वाचा धनी राणी रंग भरतोया सारा विश्वाचा धनी राणी रंग भरतोया सारा विश्वाचा धनी राणी रंग भरतोया सारा विश्वाचा राणी रंग भरतोया सारा विश्वाचा धनी 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 सुस्वागतम स्वागतम रसिक प्रेक्षकांच्या मनपसंतीतून आलेल्या मागची कसं आहे बुवा गवळी गाव विवळी बुवा गवळी गाव विवळी याच कार्यक्रमासाठी 101 चा पार्श्व घालला आहे. तसेच आदरणीय सन्माननीय माझ्या गावचे सुपुत्र एक तुरेवाले नामांकित शाहीर रवींद्र नेवरेकर गावकोट यांच्याकडून 101 चा पार्श्व घालला आहे. बक्षिसाचे नाच मंडळ असे तुरणे आहोत. आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. खाली बसा बुवाचा समाचार घेऊया चला. तर विषय काय आज बुवा तुमच्याच भाषेत तुमची मारतोय बघा कशी काय काय मारतोय गायकी मारतोय काय समजू नका काय हो. विषय काय आलाय आपल्या बुवाना भारी सवय आहे प्रत्येक वारीला नमाज काढायचं बरोबर की नाही. तुमचा आवाज पाहिजे आवाज बरोबर की नाही. बुवा नमाज काढतात का नाही म्हणून बोलणार कुठे आलो तुझ्या मागोमाग संशय गेलो आम्ही काय वागण्या बघत काय तुझ्या समजा आमच्याकडे तलवार आहे चाकू आहे वागणा काय फाडू टाकू फाडू ना बुवा बुवा मी सांगून जमलो बुवा म्हटलं नमाज काय करू नका हो नाचाच्या टायमाला नाचच करावं. दादाने पट्टे केलं मला सांगा. आता तुमच्या गावात आलोय चुकी बरोबर तुम्ही ठरवा खरं खरं सांगा. आता जर मी शिमग्याच्या टायमाला जर काहीतरी केलं तर चालेल का हो. शिमग्याच्या टायमाला शिमगाच पाहिजे का हो तेव्हा नमन चालतं बरोबर की नाही. बरोबर शिमग्यात जर मी नाच केला तर कसं होईल तर रंग भरतो काय ए दादा रंग भरतो सांगा बरोबर का नाही. आता बुवा म्हणतात मी गंमत म्हणून करतो. आता बुवांना लोक काय समजतात माहितीये बुवा स्वतः म्हणाले ना मी खोटं बोलत नाही. अरे का मी जोकर आहे का मी जोकर मला मजा वाटते मी नाचताना नमाज मला मजा वाटते काय का नाही. अरे बुवा मजाच करायचे ना बुवा नाही का नमाजात कुठलं तरी काम द्यायला पाहिजे मला वाटतं बुवा डाकूचं काम लय भारी करेल एक नंबर काम करेल बुवा. तर बुवा विषय काय झाला
मी परवा गेलो तो वाघरेटा तर आमचे एक शाहीर आहेत त्याची आई भेटली आमचे रुपेश पिंट्या रेवळे युट्यूबला गेलं माहिती ना पिंट्या रेवळे त्याची आई भेटली आई अगे त्या लांबोरे बरोबर वागे माझी तेवढं कोण लांबोऱ्या ता नमान करतो ना हा अगे दात रोज नमाजच करतो खायचा विषय नसू दे नवाशिवाय मात नाही होतं बोलून पगार खाई आलोच मागोमाग बोला तू कशा घाबरतेस मी आहो ना ती त्याची हाय आई कुठली माहिती आहे ती काटे गावातली आणि काटे गाव म्हणतं की प्युअर शक्तीवाला आज लग्न होत ती गेलाय म्हणजे सासरी कुठं तुरेवाल्याकडे ती काय ऐकत नाही ती शक्तीची बाजूला होती आणि पोरा मी आहो ना त्या कमाल केला त्या म्हणतात मी म्हणलं बाय आई मला त्याचं लग्न लावायचं आहे गे तू कशा गावाला मी आहो ना इथं आता बघा कसा नंबर लावता त्या बुवाचा घाना बुवाचा बुवा हो दाजीबा जोशी म्हणजे म्हणतो काय आज तुमचं लग्न आहे बघा आज काय तुमचा इकडे तिकडे बघू नका आज तुमचं लग्न लावतो म्हणजे बुवा शिस्तीत राहतील हो काय म्हणतो जमत असावा ना पावसाने जमत काय घाबरू नको आज रात आपली आहे बुवांची विकेट पाडणार आज काही विषय नाही आता त्याचा पहिला आता झालेला आहे एकदा पाडा झाला बरा लागेल होतो कसा मेघा जो बरसाला मेघा जो बरसाला वाजवत राहा मेघा जो बरसाला मेघा जो बरसाला पाऊस लागतो हसता छाया पाऊस लागतो हसता छाया कोमदल मतो शेवारीचा कोमदल मतो शेवारीचा निम जातो त्या लांबोऱ्याचा निम जातो त्या लांबोऱ्याचा अजून बातू कुठर होता अजून बातू कुठर होता गाना जो मारीला गाना जो मारीला कंडिया तांदलाचा प्रथम नवीला इटली गावाचा इटली ना कुलर कुल आता म्हणजे इटली नाही आता लिवलाय ना जरा शब्द कसा लगेच येत नाही इवली इवली गाव ना तुमचा चुकून इटली आहे ना म्हणजे कुलर जोशी मोहा कुलर या काल यांचं कुल मोऱ्यांचं आणि काय म्हणायचं आता म्हणू का बघा प्रथम द्यावा नामीला प्रथम द्यावा नामीला खायच्या गावचं इवली गावाच आपल्या मानाचा इडाव घ्यावा आपल्या नावाचा इडाव घ्यावा एवढं कार्य सिद्धीचा द्यावा एवढं कार्य सिद्धीचा द्यावा वाकड्या जांबीच मोंड गो मोंड वाकड्या जांबीच मोंड जसं काय लांबोऱ्याचं तोंड ताडा माडाची किस्ती जल्ली लांबोऱ्याची मिशी आता भावी काय म्हणतो आहे की नाही हाई गाओ नाही हाई ओ मोठा कराडा हाई ओ आता मोठा कराडा आता मी नवीन आहे गाई गो आता नवीन घेऊन घेतो आजच्याच घेतोय बरोबर गेलाय तर काय लागतो ना हा आता वाजव तुझं लग्न वाजव
धन्यवाद देतो तुमचे. आज आमचे मित्र मला सांगायला बुवा हे आपला काहीतरी बोल नका हो, गाणी या गाणी. पण बुवा लांबोऱ्यांच्या भाषेत लांबोऱ्याला उत्तर दिलं पाहिजे, आहे की नाही? बरोबर का नाही? हे लांबोरच्या भाषेत लांबोऱ्याला उत्तर दिले बघा. वा गवळण घेतोय, लक्ष असावं. तुला दिलेल्या वचनात कधी नाही मी घसरले. गाणा तुला दिलेल्या वचनात नाही कधी मी घसरले. पूर्वजन्माचा प्रिय सखा तू नाही तुला विसरले. युगे युगे श्याम सुंदरा या राधेने तुला जवळले. आम्हाला आपल्या प्रेमाचा सुगंध या साऱ्या कलियुगात पसरले. पहली दफा यूं ऐसे मिली तू, बन गए दिल की धड़कन. दिल का ये मामला नाजुक बना है, संभाले रखना सनम. आई है जब से तू जिंदगी में, बघा इराणा म्हणते, अरे कान्हा वाजवना बासरी तू माझ्या श्री हरी. झाली आहे मी दिवानी, स्वर मुरलीचे पडता गाणी. सुखावली गोकुळ नगरी, तुझा विना माझला काही सुचेना. तुझा विना माझला काही सुचेना. श्याम सुंदरा तू गिरिधारी. वाजवत बासरी माझ्या श्रीहरी. झाली आहे मी बावरी, स्वयंराजीचे पडदा गावी. सुखावली गोकुळ नगरी, तुझा विना माझला काही सुचेना. तुझा विना माझला काही सुचेना. श्याम सुंदरा तू गिरिधारी. वाजवना बासरी झाली आहे मी बावरी. वाजवना बासरी माझ्या श्रीहरी. झाली आहे मी बावरी. जीवाचा रे माझा तुझा रे. तुझ्या विना श्रीहरी पाहू कशी रे. तुझ्या विना श्रीहरी पाहू कशी रे. तुझ्या विना श्रीहरी पाहू कशी रे. भाव अंतरात रे हळव्या मनात रे. प्रेम केले कराडावी सांगू कशी रे. प्रेम केले राधाने सांगू कशी रे. प्रेम केले राधाने सांगू कशी रे. तुझा तुझी माझी आहे जगवेगळी. तुझा तुझी माझी आहे जगवेगळी. स्वर मुरलीचे गाणं झुमत गेली.
तुझ्यासाठी तुझे निधनात रे तुझी माझी कुंजवरी गीत बहरते तुझी माझी कुंजवरी गीत बहरते तुझी माझी कुंजवरी गीत बहरते कर्मबद्ध आगरे प्रेमाचे आपल्या जसे बोल बोलत्या राहू महिनेचे जसे बोल बोलत्या राहू महिनेचे जसे बोल बोलत्या राहू महिनेचे तुझ्या माझ्या हरी बनविला नाचे तुझ्या माझ्या हरी बनविला नाचे स्वर्ग तुझा मोहना कर माझा माझा माझी माझ्या हरी राजे आहे बावरी माझा माझा माझी माझ्या हरी राजे आहे बावरी सुस्वागतम स्वागतम प्रतिस्पर्धी शाहीर या ठिकाणी आपल्यावरती कृपया या ठिकाणी कार्यक्रम शांततेने सर्वांनी पाहायचा आहे कार्यक्रमाची मजा घ्यायची आहे कुठलाही गैरप्रकार करू नका प्लीज धन्यवाद या भूतलावर अशी एक नार या भूतलावर अशी एक नार की तिच्या कासोट्यामध्ये या भूतलावर अशी एक नार की तिच्या कासोट्यामध्ये 33 कोटी देवांचे वास्तव्य आहे शिवाय आसुतीच्या वेळेला तिला पुरुष भोगावा लागतो व ती किती दिवसांनी प्रसूतीत होते त्याचप्रमाणे तिला शारीरिक अवयव किती व कोणते बुवांना प्रश्नाची प्रत पहिल्यांदा मागच्या बारीमध्ये दिलेली आहे कदाचित मला वाटतं बुवांनी या प्रश्नाचं उत्तर सोडवलेलं आहे बुवा खरोखरच या नवऱ्याला साक्षी ठेवून सांगतोय जर तुम्ही आल्यानंतर जे उत्तर द्याल जे बरोबर असेल तर या ठिकाणी शाल श्रीफल देऊन तुमचा सत्कार व नक्की करू एवढा मान्य करणार मी शाहीर आहे एवढंच सांगेन धन्यवाद हे जरा हो काढा बाहेर काढा बाहेर काढा बाहेर काढा पहिला कुठे आगे ठेवतो हो पाहुणे बुवा रचून तुम्हाला एक सांगायचं आहे हा बघा मी लंगोट घेऊन फिरतो मला लाल घेऊन फिरला होतो बुवा आज हा गुलाबी लंगोट घेऊन फिरतोय हा परवा माझी बाहेर झाली म्हणजे बुवा जर माझ्या बाहेर काय म्हणतात बुवाला मी सांगितलं होतं बुवा माझ्या साडीचा विषय तुम्ही सोडा मी तुमच्या लंगोटीचा विषय सोडतो बरोबर की नाही एक शहाण्याला शब्दाचा मार आणि मूर्खाला किती बी मार काय फरक बुवाला म्हटलं तुम्ही माझ्या साडीचा विषय सोडा मी तुमच्या लंगोटचा विषय सोडतो बरोबर की नाही हे लंगोट आहे लंगोट हे बघा नवीन आहे नवीन विकत घेतलेला आहे लाजा सेकंड हँड पण आहे मास कसं या काय दादा विषय आहे काय मास नाही लंगोट लंगोट कूलर ना कूलर कूलर बुवाचं केवढं मोठं कूलर हे बुवा मला म्हणाले झोपाची झोपू दे काय फरक पडत नाही आपल्याला मनोरंजन सगळ्यांना करून जाणार लक्षात घ्या बुवा एक तुम्हाला सांगू इच्छितो राजेश निकमवांची तुमची बारी राजावर झाली होती बुवा प्रामाणिकपणे सांगतो बुवा त्या बारीमध्ये बुवा तुम्हाला सांगितलं बुवा अनाउन्समेंट करा बुवा म्हणतात साडी लावायची म्हणतात जोशी वहिनी
बुवा दुसऱ्याच्या बारेमध्ये काहीतरी दुसऱ्याला आदर ठेवता, बरोबर की नाही हो? आता बुवांची बारी राजेश निकम सोबत, बरोबर की नाही? तिथे जोशी बुवा बुवा त्याला चांगलं बोला हो, एवढंच विनंती आहे तुम्हाला. हा पण जोशी बुवा काय चीज आहे तुम्हाला चांगलं माहिती आहे की नाही? शब्द दिला की दिला. हा तू काही पण सांग बुवा, हा शब्द पाळणारा शाहीर आहे. हा तुम्हाला पाळायची सवय का? मी लगोट आलेला आहे आणि बुवा पोराचे बाहेर पडून गेले. राजेश निकमचा बुवा युट्यूबला ती बारी आलेला आहे, मी ऐकलेलं आणि स्वतः मी त्या ठिकाणी उपस्थित होतो. मी काय बाबा लंगोट लावणार नाही, मी त्यापेक्षा साडी लावली. वन पांडेकर साडी लावली. बुवा नंतर एवढी खास असेल साडी लावायची तर साडी लावून या, नाहीतर लंगोट लावून या. दोन ऑप्शन बरोबर की नाही? आता हे मंडळवाले म्हणतील भाकड कथा काय सांगू नको, आणि बुवा तुम्ही भाकड कथा इथं गायलात तर मग सांगतो बरोबर. हा काय सांगायचं ते असो वाजव. भरलेल्या सभेमध्ये धरणार मी तुला काट्यावर, आणि भरलेल्या सभेमध्ये धरणार मी तुला काट्यावर. अरे रामचंद्राचा शिष्य सांगे तुला, वाटेल मी चटणी सारखा रे पाट्यावर. ज्याच्यामुळे तुझी मानवर ज्यानं साऱ्यांचं केलंय बर, त्याच्यामुळे तुझी मानवर ज्यानं साऱ्यांचं केलंय बर, निळा हातात झेंडा धर. अरे जा जगाला सांगता बापू माझा भीमराव रामजी आंबेडकर. काय म्हणते बघा, नाही विषय माझा नवा, नाही विषय माझा नवा, घेऊन यावा ग्रंथ पुरावा. नाही विषय माझा नवा, घेऊन यावा ग्रंथ पुरावा. ज्ञान पाहू दे तुमचं जरा, कारण विषय माझा आधी हा पुरा. काय म्हणतोय? कारण विषय माझा आधी हा पुरा, मीरावा तुम साधुरा. कर विषय माझा आधी हा पुरा, मीरावा तुम साधुरा. कर विषय माझा आधी हा पुरा, काही विषय माझा नवा, घेऊन यावा ग्रंथ पुरावा. काही विषय माझा नवा, घेऊन यावा ग्रंथ पुरावा. ज्ञान पाहू दे तुमचं जरा, काही विषय माझा आधी हा पुरा.
गाजीने आईने सुराला होते भागतीच्या दोन वरे होते दोन भागतीच्या वर डोके तिच्या अंगावर होते दोन भागतीच्या वर डोके तिच्या अंगावर नारी जातीला जन्मन करा नारी जातीला जन्मन करा तर विजय माझा आधी हा पुरा मिळावा तुमचा पुरा तर विजय माझा आधी हा पुरा मिळावा तुमचा पुरा मध्ये भोगे सर्वांना कोटी देव आतुड्या मध्ये भोगोनी सर्वांना वेळेला किती होते तिथे अवयव पटवून त्या विषयावर किती होते तिथे अवयव पटवून त्या विषयावर कामोशाहीर संजय दादा तुला कामोशाहीर संजय दादो दादा तुला विषय माझा आधी पुरा निरवा तुमचा पुरा विजय माझा पुरा विजय माझा पुरा
सुस्वागतम स्वागतम. या ठिकाणी आमचे प्रतिस्पर्धी शाहीर विकास दी लांबरेवा यांना पहिल्या वारीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो आणि माझा पहिल्या वारीचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो.